एका बाजूला उन्हाचे चटके वाढू लागले तर दुसरीकडे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। सरकारी योजना फक्त कागदावरच असल्याने अनेकांच्या वाट्याला भटकंती आली आहे। त्यामुळे सरकार पाण्याच्या टंचाईवर कधी तोडगा काढणार हाच खरा प्रश्न आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई, मैलभर पायपीट करूनच मिळतंय पाणी। उन्हाळ्यात परिस्थिती आणखी चिघळणार। हिंगोली जिल्ह्यातील दिग्रस वाणी गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावातील हातपंप आणि विहिरी कोरड्या ठाक पडल्यात, त्यामुळे महिलांना गावापासून 1 किलोमीटर दूर असलेल्या विहिरीपर्यंत पायपीट करावी लागते। गावात जलजीवन मिशनची कामं सुरू आहे, मात्र तीही फक्त नावालाच। गावामध्ये आमच्या तर विहीरच नाहीये, पण शेतामध्ये विहिरी आहेत। ज्या विहिरीला पाणी असलं त्या विहिरीमध्ये म्हणजे विहिरीवर जायचं। थोडंसंच पाणी आहे, विहिरीमध्ये जास्त पाणी नाहीये। मग आम्ही थोडं नम्रानं भरतो, कारण की ते पौऱ्या टाकल्या की मग गाळ उठते म्हणून। तर आमची मागणी सरकारला एकच आहे की आमच्या गावात पाणी यावं म्हणून। ही परिस्थिती हिंगोली जिल्ह्यातील एकाच गावची नाहीये, तर अनेक गावांची ही परिस्थिती अशीच आहे। हंडाभर पाण्यासाठी दिवसेंदिवस भटकंती करणाऱ्या महिलांचं जगणं म्हणजे संघर्षाची एक शाळा झाली आहे। जरा पाणी कोणाच्या बोरला आहे तर ते बी सारा गाव तिथं नंबरला आपला नंबर लागतं, तर आमचं घर तर लगेच तिकडे काठाला राहिले। त्या काठाला राहिल्यामुळे तिकडे गलची इकडे येतात का, ज्या गलीचे मग देतात तिथे चार हांडे ते टाका दिवस चालला त्याच्यात आमचा पाणी भरण्यात। सरकारनं पाणी द्यावं, आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे, पाणीच पाहिजे। सरकारच्या योजना फक्त कागदावरच असून प्रत्यक्षात टंचाईवर कायमचा तोडगा निघत नाहीये। पाणी नसल्यानं अनेक लग्न समारंभ देखील पुढे ढकलावे लागतात। गावात आता लग्न आहेत, लग्नासाठी पाण्याची व्यवस्था नाही। पाणी नाही म्हणून मुलाचे लग्न होत नाहीत, मुलीचे लग्न होतात बाहेर गावी जातात, पण मुलाला कोणी हे देत नाही पाणी नसल्यामुळे। त्यामुळे आम्ही सरकारला आणि ग्रामपंचायतला एकच मागणी आहे आमची की आमच्या गावाला 8 दिवसातून 4 दिवसातून पाणी सुटलं पाहिजे। तापमान वाढत आहे आणि तापमानाचा फटका जसा माणसांना बसतो त्या पद्धतीने आता पाणी टंचाईचा झळा देखील अनेक गावकऱ्यांना बसत आहेत। मी सध्या हिंगोलीच्या दिग्रसवाणी या परिसरामध्ये बघू शकता की या ठिकाणी जे आहे या गावामध्ये संपूर्ण भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। याच विहिरीने संपूर्ण गावातील हातपंप असो बोर असो संपूर्ण पाण्याचे स्रोत जे आहेत ते आटलेले आहेत। आता तरी प्रशासनानं अनेक गावामध्ये कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आता या महिलांच्या वतीने करण्यात आलेली आहे। पाण्याविना जीवन अशक्य आहे, पण इथे जीवनच पाण्याच्या शोधात भटकतंय। त्यामुळे सरकारनं लक्ष देऊन इथल्या लोकांची पाण्यासाठीची भटकंती थांबवावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।